नमस्कार, स्वागत आहे तुमचं फर्स्ट डे फर्स्ट शो मध्ये. श्रेयस तळपदे यांचा नवीन चित्रपट आलेला आहे, ज्याचं नाव आहे मर्दिनी. मागच्याच एका इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी सांगितलं होतं की हे नाव सुचलं आहे महिषासूर मर्दिनी वरून, कारण याच्यामध्ये आई मुलीला कशी प्रोटेक्ट करते आणि प्रसंगी ती देवीचं रूप घेऊन कशी काय शत्रूवर मात करते किंवा त्याला मारते, असं आपण म्हणू शकूया. म्हणून त्याला मर्दिनी हे नाव देण्यात आलेलं आहे. तर चित्रपटाचं झालंय असं की 3 सशक्त कथानक आहेत. म्हणजे एक आहे सायको क्रिमिनल, हे एक कथानक आहे. त्याचबरोबर सायबर क्राईम किंवा सायबर गुन्हे आजकाल घडतात हे कथानक, आणि त्याचप्रमाणे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्याच्याबरोबर एक आई आणि मुलगी, जी एक सिंगल पॅरेंट आहे आणि ती किती कष्टाने आपल्या मुलीला वाढवत असताना तिला काय काय पद्धतीला तोंड द्यावं लागतं, आणि तर अशी ही 3 सशक्त कथानकं आहेत. पण गंमत अशी झालेली आहे की ही सशक्त कथानकं एकमेकांमध्ये ब्लेंड करताना थोडासा गोंधळ उडालेला आहे, आणि कुठेतरी दिग्दर्शक म्हणण्यापेक्षा सॉरी लेखक ते ब्लेंड करताना प्रॉपरली ते त्याला जमलं नाही. त्याच्यामुळे अप्रतिम ही तिन्ही सशक्त कथानकं असून किंवा कथाबीज उत्कृष्ट असूनही चित्रपट कुठेतरी गोंधळल्यासारखा होतो, आणि ह्याचाच परिणाम कदाचित आतापर्यंतच्या पहिल्या आठवड्यातल्या तिकीट विक्रीवर पण झालेला असू शकतो. एक तर हा चित्रपट आहे श्रेयस तळपदे यांचा, आणि श्रेयस तळपदे जेव्हा एखादी मराठी मूव्ही घेऊन येतात, तेव्हा सगळ्यांच्या आपल्यासारख्या प्रेक्षकांच्या अपेक्षा खूपच उंचावलेल्या असतात. कारण स्वाभाविक आहे, कारण त्यांनी आतापर्यंत आणलेले सर्व चित्रपट, मग ते पोस्टर बॉईज असू दे किंवा त्यांचा सगळ्यात पहिले आलेला सनई चौघडे चित्रपट असू दे, कथा इतक्या वेगळ्या आणि उत्कृष्ट होत्या पोस्टर गर्ल, की ह्या उत्कृष्ट कथानकासाठी सर्व प्रेक्षकांनी, आणि त्याच्या उत्कृष्ट मांडणीसाठी सुद्धा सर्व प्रेक्षकांनी ह्या कथा त्यांच्या आणि हे चित्रपट खूप उचलून धरले. तशीच अपेक्षा मर्दिनीकडनं पण होती, कारण त्याच पद्धतीचा किंवा त्याचे जे प्रमोज येत होते त्याच्यावरही आपल्याला तसंच वाटत होतं. पण दुर्दैवाने तो इम्पॅक्ट साधला जात नाही जो आधीच्या कथांचा झाला होता. आणि ह्याच्यामध्ये घडतंय असं काही बरीच कारणं आहेत. त्याच्यापैकी सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे जो सस्पेन्स थ्रिलर आपल्याला हा चित्रपट वाटत असतो, हा अप्रतिम जात असतो फर्स्ट हाफ पर्यंत, पण सडनली म्हणजे इंटरव्हलच्या आधी 1 किंवा 2 मिनिट फक्त आधी सडनली दिग्दर्शक आणि लेखक तो क्लायमॅक्सच ओपन करून टाकतात की ओके बाबा हा गुन्हेगार आहे. त्याच्यामुळे मग प्रेक्षकांना प्रश्न पडतो की ओके, म्हणजे गुन्हेगार तर कळला आता आपल्याला, मग आता काय असणार आहे पुढे. मग नॉर्मली एक्सपेक्टेड होतं की ही आई कशी मुलीला आपल्याला वाचवायला जाते, म्हणजे चित्रपटाचं जे टायटल आहे मर्दिनी, तिथे तो चित्रपट नेला जातो. जो थोडासा कंटाळवाणा होतो थोडाफार, अगदी सगळं असं नाही म्हणणार मी. त्याच्यामुळे होतं असं की हे जे वेगळेपण आहे ना, ह्या वेगळेपणाच्या बाजूनीच चित्रपट जातो. तर ऍक्च्युली वेगळेपण जसं आधीच्या सर्व त्यांच्या चित्रपटांमध्ये होतं, अगदी सनई चौघडेचा शेवटचा क्लायमॅक्स बघा, पोस्टर बॉईज मधला बघा, तर तसं तो इम्पॅक्ट हा चित्रपट तेवढा साधू शकत नाही. जर का हा चित्रपटाचा क्लायमॅक्स जो आपण म्हणूया क्लायमॅक्स म्हणण्यापेक्षा सस्पेन्स, हा जो सस्पेन्स आहे, हा सस्पेन्स जर का ताणला असता शेवटपर्यंत, आणि शेवटी जे दाखवलंय तेही जर का व्यवस्थित शेवटपर्यंत नेलं असतं, तर तो चित्रपट खूपच जास्ती प्रभावी झाला असता, आणि त्याचा इम्पॅक्ट इतका वेगळा झाला असता की ते म्हणजे मराठीतला एक माइलस्टोन होऊ शकला असता. कारण खूपच चांगला असा थरारपट हा चित्रपट होत असतो, म्हणजे आहेही, म्हणजे फर्स्ट हाफ पर्यंत तोच त्यांनी नीट कथा फुलवून शेवटपर्यंत न्यायला हवा होता, आणि हिरोईनची बाजू त्यांनी व्यवस्थित शेवटपर्यंत आणायला हरकत नव्हती. तो चित्रपट खूपच वेगळा आणि इम्पॅक्टफुल झाला असता. चित्रपटाची कथेचा अंदाज तुम्हाला आलाच आहे. चित्रपटाच्या कलाकारांबद्दल बोलूया. प्रार्थना बेहरे यांच्याबद्दल म्हणजे बोलावं तितकं कमीच आहे. त्या आजकाल ज्या काही भूमिका त्यांच्या वाट्याला येतात, एक तर त्या भूमिका खूप चोखंदळपणे निवडतातही, आणि त्यांच्या वाट्याला येणाऱ्या सर्व भूमिका त्या अप्रतिम सादर करतात. त्याच्यामुळे इथे त्यांच्या भूमिकेला खूपच वेगवेगळे कांगोरे आहेत, आणि आईचं प्रेम, आईची शक्ती, ताकद, तिची काळजी, तिचे कष्ट, हे सगळं दाखवण्यासाठी प्रार्थना बेहरेंनी अप्रतिम पडद्यावर
मेहनत केलेली आहे आणि ती तुम्हाला दिसते. त्याच्यामुळे हा रोल प्रार्थनांसाठी खूपच महत्त्वाचा ठरला जाईल त्यांच्या लाईफमध्ये. जितेंद्र जोशी ही एका महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आहेतच आणि ते ती भूमिका अप्रतिम करतातच, म्हणजे त्याच्याबद्दल काही वेगळं सांगण्याची गरज नाहीये. अभिजित खांडकेकरही एका वेगळ्या भूमिकेमध्ये आहेत. त्यांच्याही रोलला बरेच काही कांगोरे आहेत आणि अभिजित खांडकेकरांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलनी रोमॅन्टिक किंवा एक रोमॅन्टिक असं म्हणणार नाही, पण चॉकलेट बॉयची इमेजला थोडासा तडा देत ते पोलीस इन्स्पेक्टर बनलेत ह्या चित्रपटामध्ये आणि त्यांच्या वाटेला दुसरे जे काही सीन्स आणि सगळ्या काही गोष्टी आलेल्या आहेत ते त्यांनी सादर करायचा प्रयत्न केलेला आहेच. पण तरीही जे काही वेगळेपण त्यांच्या भूमिकेला आलेलं आहे ते थोडं अजून जास्ती इम्पॅक्टफुल करण्याची गरज इथे होती असं म्हणजे सर्वसामान्य प्रेक्षकांना वाटतं. बाकी निर्मिती मूल्य म्हणाल तर ती चांगली आहेत. सिनेमॅटोग्राफी खूपच छान आहे. गाणी ह्या चित्रपटामध्ये नाहीच आहेत. आजकाल एक स्टाईल आहे त्याच्यामुळे चित्रपट संपल्यानंतर एक गाणं येतं देवीचं, पण बऱ्याच वेळा असं होतं की ते बघण्यासाठी काही सिनेमागृहामध्ये प्रेक्षक थांबत नाहीत. सो अशा पद्धतीने एक सशक्त कथानक असतानाही कुठेतरी थोडीफार गणित चुकल्यामुळे म्हणावा तेवढा इम्पॅक्ट ह्या चित्रपट साधत नाही. डेफिनेटली इट इज अ वन टाइम वॉच, पण जर का खूप जास्ती अपेक्षा आपण घेऊन गेलो की हा चित्रपटाकडनं एक काहीतरी जबरदस्त अनुभव घेऊन आपण येऊ, तर तसं काही मात्र नक्कीच होत नाही. तर फर्स्ट डे फर्स्ट शो कडून या चित्रपटाला मिळत आहेत 3 स्टार्स. तुम्हाला जर का आमचा रिव्ह्यू आवडला असेल तर प्लीज हा लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याच्यामुळे आम्हाला खूप खूप मदत होते आणि लवकरच आम्ही पुन्हा तुमच्या भेटीला नवीन रिव्ह्यू घेऊन येऊ. तोपर्यंत धन्यवाद.